हो सापडा नमस्कार तो हा कसा धाना गुम झाला बरोबर कामावे असे दंबूस चला फुस फुस करतो ना होय होय एक साथ नमस्ते तो वाटतो कसं काय हा मावशी म्हणतो ना होय ओळख नाही पडत नाही जेवण आता हो हे ना वाढीची पैसा होता मला जेवणाला काय करायचं सांगत हा घरात जागा नाही म्हणजे काय कार्य म्हणजे सरळ छड्यावर झोपतोय मी दुसरं असं कोण घरात गेला असं माणूस इथे मी मला कटाळते काय बरे देवाच्या काय पडायला तशी हार असला काय देवाचा देवाचा हार नव्हे मग गणपतीचा झेंडूचा हार देवाचा हार नव्हे मग साहेब माझा सत्कार केलाय सत्कार काय सत्कार केला कुणी असं सत्कारला असं असाल आमचे चिमगावचे बघितले त्यांच्या गावात चिमगावात तिथे स्पर्धा होत्या कशा स्पर्धा त्या बैलगाड्या दांडीच्या स्पर्धा तिथे बैलगाडी काय हे बैलगाडी बैल कशा स्पर्धा 2 वाटी त्याच्या हे असं स्पर्धा वाटत नुसतं प्यायचं नाही मग प्यायचं आणि लाईटीचं डांबावर चढायचं नुसतं लाईटीचं डांबावर चढायचं आणि एकदम चढायचं एवढ्या मोठा स्पर्धा होता अशा काय स्पर्धा म्हणजे 10-12 गावची लोकांची बघायला आणि भाग घ्यायला स्पर्धेच्या कुणाला धाडी शिवी नाही कसल्याला माहिती तर डांबाला हात लावाय धाडी शिवी नाही मग मी घरात सांगूनच आलतो काय सांगितलं घरला आलो तर आलो नाही तर जाऊन मला गेलो सांगूनच टाकलं बरं केलंस ते. गेलो तिथे मी म्हणलं माझे नाव घ्या परदेश परदेश नाव घ्या तर मला अर्धी ढकलायला लागते म्हणे काय ती म्हणे काय पित्त असते ती काय हा अर्धी ढकलली बर मग डांबावली चढलो निम्म्यापर्यंत गेलो आणि तोवर लक्षात आलं काय झालं? बाजूच्या पुराणा सांगितलं आणि खाली उतरलो बर मग खाली उतर केंद्र का उतरलेले आणि अर्धी ढकलायला ती बी ढकलली बर मग ढकलली जे डांबावली चढलो कसं काय माकडाचा डास होते तुम्हाला सांग 11ला जे डांबावर चढलो तो हा शिकवायचं पोचलो कुणाला वर एकदम पोचलो खूप वर गेला ते वर गेलो 2 वाजण्याचं धरलं हा पंचायत म्हणजे बघा धरलंय का नाही आणि म्हणजे खाली होता अरे कशा समजा नाही मग स्वाप्त समजलं हा सोमवार होता काय काय झालं माणसं असेल सोमवार नाही व्हायला अगोदर फोन करून विचारलं काय म्हणलं लाईट किती वाजता येणार तो म्हणला लाईट 2:30च्या पुढे येणार 12:30ला पडदा झाले काय करायचं सांगा त्यासाठी बाबा काय वाटतं बघा जॉब करतो आणि पडद्यावर काय घेतलं लाईट गेले त्याची माहिती होती मग तिने चार्जिंगचा पण दाबाला नाही काय असं कळलं नाही हा नंबर मागा झाला विचारायचं नाही त्याला. म्हणून तिने सत्कार केला चांगलं बाबा. हे काय यार? ते भाज्या आहे कांदा आपला भाज्या आहे लसूण मिरची कोथिंबीर आहे कांदा नव्हे होय. कांदा मुळा हा? कशाला असले बारकं कांदे म्हणजे संतांचा खाण आहे तो संतांचा खरं काय कांदा खुटखुटीत पाहिजे हे बारका आहे बारका आहे तर आमच्या शेतात मिळालं की या कांद्याची काय तेजी झाली हा बारकं कांदा आहे लक्षाची पेड आहे ते मोठं मोठं कांदा मला काही मावळा चांपू यायला कांदे नाही ना तिकडं कांदा अहो ज्याच्या त्याचे धंदा असते ते परवाशी मला पाळक होता कसं तुमच्या गावचा पाळत असतंय आमच्या गावाला पाळक नाही मग माझ्याकडे पैसे नसले की मी पाळत पडतो एकट्याचा पेज नाही पाळता दिवशी पेज नाही मग पाळक होता म्हणून असं मी झोपलो तो घरात बाई मग असा नुसता तुम्हाला सांगतो 10-10:30च्या दरम्यान डोळ्यात डोळा असं अडकाय लागला होता बाई मग तवर एकटा पोहाला आलं काय म्हणतं कांदे आले बटाटे आले लसूण आले कांदे 100 रुपयाला 4 किलो कांदे बटाटे आले 100 रुपयाला
आम्ही नसेल बघू पकाळी मी तुझं महाग झाला की नाही त्याला मी नुसता झोपायला लागलो तेव्हा आमच्या दारात तू चिंतेनं फिकर लावला मला जे राग झाला मग काय केलं पैसे नव्हते तरी दारू काही नाही बरं मग दाराचा अग्ना जे घेतलं रे तुझ्या कांदोवाल्या म्हणलं आमचं दार तुला गावलोय रे काय करायचं असं म्हणलं सुटलं चौक कशाला ग बाई गाव थांबते ते वाघेन टाकला त्या पोटा खुल्याला त्याला घालवलं बरं मग त्याला घालवलं नुसता घरात येऊन पडतोय तेव्हा दुसरा टेम्पो आला दुसरं आला काय म्हणते तो म्हणते भंडार घेणार कुणी सायकल घेणार बैलगाडीचा गन्नार घेणार त्याला म्हणलं इकडे इकडे ये. म्हणलं भंगार मांडा घरात भंगार वय म्हणले दारातून वाजवायला लागले तुझ्या गाडीचा कन्ना घेणार तू गाडीचा कन्ना घेणार बरं चाकं पण तुझा बाण येणार असं म्हणलं तसं म्हणलं त्याने मी काही काढला असता तर मला ती चौकाव कसलं बाई थांबते मग त्याला घालवलं बरं मग त्याला घालवलं नुसता घरात येतोय तर मोटरसायकल गुन्ह्यात आलं बाई काय म्हणते ते केस घेणार केस 200 रुपयाला 50 ग्रॅमचे. अरे म्हणजे पाहिजे अहो तुमच्या बायका कसं बायकाची केस बायकांनी म्हणजे आमची बायको रोज उठते. काय आम्ही विरोधी चित्रताची तुम्ही बी रोज इच्छा शॅम्पू व्हायला नाही का तुमच्यात बी टोकं झाल्या हे टोक काय अहो, म्हणायचं आमच्या लोकांच्या डोक्यात टोकच झालं कसं काय म्हणजे एक पोटाला डोकं लावून टोकच दिलं बरं आहे की नाही हा रोज असं तुम्हाला सांगतो की नाही असा धन्यवाद केल्या एवढी केस काय बरं मग कॅरी बॅग मध्ये घालतील दारापट मध्ये दिवळीत मी म्हणा देवाच्या प्रभूची एवढी कवा गावाला जाईल कवा केस वाली परवाची तसंच झालं म्हणजे गावाला बायको गेली की केस वाला आलं पावणे 200 रुपये झाले काय करायचं सांग आता बायका बघू घेतात चाप घेतात ह्याचं काय म्हणजे हा 2-3 दिवसाचा काय काम नाही मला चाप नाही तुम्हाला बी काय मी सांगता काय जर आहे तर तुम्ही बी हा माझी कशावर काढास तू मागणं सोयाबीन सारखं म्हणजे माझा बाळग तुझं तीच मिस्त्री भाग पडायला होतो पण त्याने मी पाव दिली देऊन दे तिकडे बाबा हो मावशी काय कशाला त्या दावडीच्या नादा लागलाय काय झालं हो पिंडक एक नंबर तर रात्री मारलंय बेदम चोपलंय म्हणजे कीर्तनात दंगा करा पुढे होतो हे नसते महाराजाची चिपळी मारायचं अगं बाई 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 किती दंगा केलाय मस्त माराय नागा तुम्ही काय बघ बोला तू थंड विचारा पाणी प्यायला थंड बोला की दाजी कुठे कीर्तन ठेवतं सारे आम्ही ठेवलं तर का रे तुमच्या बाचं दिवळ रे हा? कीर्तन ठेवतात कीर्तन ठेवलं की शाळेला पटांगणात हे शाळा करते ऐका जेवणात बरोबर आहे बरोबर. झोपायचं कुठं आम्ही हे बस आपली झोपचा स्टँडवर निवांत जाऊन झोपतात त्यामुळे झोपा इष्टा लावून आता देवाला ठेवायला जाते अंगाव घालून द्या लागली सांगाय मला सांगा बाई देवळात कीर्तन ठेवायला हे देऊळ कुणाचं होय ज्योतिबाचं का देऊळ सगळ्या गावात आहे काय करायचं शिकवण्याची पाळी ज्योतिबाचं देऊळ तुझा ज्योतिबा काय खापरी घाला काय हा का पॅटर्न मारा असं तुझा ज्योतिबाचं देऊळ कुणाचं आहे हे बाबा तुझ्या म्हणण्याप्रमाणे गावाचं देऊळ हा देऊळ ज्योतिबाचं कीर्तन कुणाचं आणलं सर रे पांडुरंगाचं पांडुरंगाचं कीर्तन आणि ज्योतिबाचं देऊळ म्हणजे काय तास नाही ते तुम्ही सांगा मला पांडुरंगाचं कीर्तन बरोबर आणि ज्योतिबाचं देऊळ देऊळ त्या ज्योतिबाला काय कळायला लागले ह्यांच्या पांडुरंगाचं कीर्तन बाई माहिती त्याला घोडा तरपास काय
काय झालं त्याला मी टाकली द्या बाई तिकडे असू करून सोडून खायची तर महाराज म्हणते मी झेंडा रवीला अहो कीर्तनमध्ये चालत होती महाराजांची तुम्हाला सांगू बाई काय? ही आमची गावातली माणसं बा बाई काय म्हणते ही चांगली आहेत माणसं बा काय ही मला हिनी कीर्तनातनं एकदम बाहेर काढलं बरोबर आहे तू दंगा करा शांत कीर्तन ऐकत असते काढावा गाव म्हणलं मी बी हळूच बाहेर आलो बाई कुणासोबत भांडायलाच काय रे? भांडण केलं बाहेर जे आलो काय केलं तेवढ्या बाहेर सगळ्यांची चपलं बोलायला म्हणजे आता नाही बाई चपला कोण चप्पल चपलं ना घरातली महाराजांचं मी चप्पल आणले अरे त्याचं पाय भाषी की महाराजांचे येणार होतो डोळे मागा चलो झेंडा उद्या 3:30 ला तुला झेंडा पडणार नाही तुम्हाला बसलेलं नवं बघा आहे मला सोलाचे पण वापरायचं असं जे घरात हो माझ्याकडं सक्रात भेट नाहीतर काय माझ्याकडे गिराक हाईच गेला तू होय. काय करणार चलो आणि 3 कलरची तिरगुण घेतली नाही नाही खपली तर 3:30 अरे ती चप्पल तर तसा दारू त्याच्यात फायदा आहे बाई दारू पासून फायदा जास्त दारू फायदा आहे होय सांगा बघ्या तोट कमी सांगा बघ्या आम्हाला जरा करंट उतरलं शॉप असतो वेळ कसा करंट कसला करंट नाही होईल शो करंट रेटरे बुद्रुक जिल्हा करा तिकडे तिकडून असतो शो ते पिणाऱ्यांना दिसते तुम्ही गेलेले. तुला काय कळेल नको मग काय त्रास करून तिकडे लावतो आता मी बी जाणार देवाला जेव्हा तो काय येणार असेल नाही का अरे काय हात मारला असेल इकडे मारलं इकडे बुस सेल म्हणजे काय असेल ते बाटली फोडायची आहे शाही ना कशा पैसे हातात पाते कास लागल काय म्हणायचं रंतावर नाही काच बी लागलं खर्च कसं झाले बोट फेल झालं काय होय काय? निवड दाखवायचं असते हो. महिना पण म्हटलं ते नाक आहे हे तोंड कुठे गेलेली तोंड गेली का पसरला काय करतायच्या तो नाही नाकाला हाय हाय ते तो नाकाच्या खाली तोंड आहे म्हणे देवांनी असे कसे जागा निवडली म्हणजे नाकाच्या खाली तोंड त्याला जागा सोडून ठेवेल का नाकाच्या खाली अशी कोणाला पिता असेल ठेवता ठेवतात म्हणाले काय बघायचं तर पिठासाठी हा कुणीकडे करते तर कुणीकडे करते पिठी जनावरची दारू ती सोन्याच्या रुपये समाप्त करून ते बघते ना कुणीकडे मिश्रा कुणीकडे भरा कुणीकडे तिला चढली का काही नाही असं राहणार काही चकलीची गोळी सगळ्यांना एवढी गोड लागते पिठी जनावरची दारू ती तर ऐंशाचं मात्र सगळं दादावली म्हणते मला घरला आणते का काही काही दारू पण फायदा जास्त दारू फायदा आहे सांगा बघे फायदा नंबर 1 हा फायदा नंबर 1 फायदा नंबर 1 दारू कवा काय झालं काय कुठ म्हणजे दारू कवा हा तिकडे आठवण कुठ कर माझ्या लक्षात दारू कवा काय झालं होत नाही कुठ होत नाही मला काय काय ऐकायचं दारूला कवा वाटत चालायचं म्हणजे माझ्यासारखा ताईट झाला बर कवा ह्या गटराकडे तर कवा ह्या गटराकडे बर मग
वाटेचं कुत्रं बसलेलं असलं असलं तर त्या कुत्र्याला वाटतं घेऊन माझ्या अंगावर पडते का काय काय सांगा असं उघड सांगते पहिला नंबर 2 मागो दारुड्याच्या घरात चोरी होईल बायका हो काय आपल्याला चोरी करायला म्हणजे त्याचं सगळं ते चोरी बघ आणि फायदा नंबर 3 हा ती दारुडा कधी म्हातारा होत नाही बायका हो म्हातारा वीस तर तो जगतच हे नाही असं कुठं पाहिजे असेल होय? तर तुम्ही काय करणार काय जाऊ दे सगळं सोडा आणि श्रद्धा संगत करा संत संगतीचे काय सांगू सुख संत संगतीचे काय सांगू सुख बरोबर महाराज काय म्हणले संत संगतीचे काय सांगू सुख अरे राग राग धरते साधू चोर झाला. तसं काय रे मग काय? साधू थोर जाना साधू थोर जाना ते साधू चोर असं काय बघतोय रागाने? होय कुणाचा तू शांत माझ्या बाबा तू अगो बाई बाबे कोण प्रमुख झाला असेल शाळेतच ना शाळेतच ना किती राहीस मी तेरा वर मारे तेरा वर वरच मी नाही आणि वर माझे आमचे हो मावशी हा तेराईला आहे कॉलेज कुमार वरल्या मजल्यावर आहे हो असं बाबा तुला शाळेत काय केलं काय म्हणू घ्या 1 2 3 4 5 10 हा सगळे जण शाळेत बरे तुला भाजी काय काय पाहिजे असं आहे असलं काय भाजी असते कुबची काय काय बेड कांद्याचं कोबीचं बद्दलचं कुबची काय बेड मोठा बेड कोबीच गटन असते असं असतं जड मी मावशी हा तिच्या आई नाव दिलं जड जड असं कोबीचं गड्डे घेऊन ये असं हा. खांद्याने जड आणि काय पाहिजे दिबू मिरची हा दिबू मिरची आहे ढबू मिरची कापेला तशी दिबू मिरची आणि चिस शिशी हा तिच्या तुळशीची लग्न कसं काय चिस वेगळं. हा आणि आंबा पत्रामध्ये आणि चिक्कू आणि काय ते चिमणी चिमणी वर टमाटा काय तांबडा का निळा टमाटा हो मावशी हा कोंबडा कोंबडा म्हणते होते कोंबडा कोंबडा म्हणते का तांबडा का म्हणते टमाटा मस म्हैस. तुकरी तुकरी लागली सांगा टुकरी कसली तुकरी लागली हो मावशी हा कुत्री म्हणते जीवाला जरा जड आहे कुत्री म्हणते ते. असं असेल टुकरी गाडो गाड अटी बरोबर मुलं राधे मुलं
किती पडायचं किती पडायला बरं बाई हुशार आहे तुला आईला सांग नानीला सांग आणि 8 वाजता